तर स्कूलमध्ये जाणं आणि स्कूलमध्ये जात असताना ती लिगसी म्हणून बघणं आणि स्कूलमध्ये आपण स्वतः इव्हॉल्व होणं. म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा मी शाळा पाहण्यासाठी गेले किंवा मॅनेजमेंट बघण्यासाठी गेले, तेव्हा आय यूज्ड टू से की टुडे आय एम इन ज्युनियर के-जी. आफ्टर दे आय एम सीनियर के-जी. ओके, आय रीच टू क्लास 3. हाऊ? बिकॉज आय लर्न स्टेप बाय स्टेप. एक-एक गोष्ट आपण स्वतः शिकत जातो. आणि एक इतका ब्रॉड स्पेक्ट्रम होतो. अचानक आपलं कुटुंब मोठं होतं किंवा असं म्हणूया आपल्याला ॲज आय सेड इट ऑलरेडी अ लिगसी. बॅकग्राऊंडमध्ये मला ती पाहण्याची सवय होतीच. पण जेव्हा मी एक संस्था पाहण्यासाठी आले किंवा एक शाळा चालवत असताना एका ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व झाले, तेव्हा आपल्याला त्यांच्याकडे कुटुंब म्हणून पाहण्याची जी सवय लागते. मग तो आपला वर्किंग स्टाफ असेल, आपले मेंबर्स असतील, ट्रस्टीज असेल ऑर एल्स आपले पेरेंट्स असतील. आणि तो प्रत्येकाचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे, एकाच गोष्टीकडे जे 10 अँगल्स वेगवेगळे बघायला मिळतात, 300 अँगल्स वेगवेगळे पाहायला मिळतात आणि त्यावरती काय गोष्टी किंवा एक पूर्ण संसार रन होतो. हे असं जे डीपली मला पाहायला मिळालं, इट गिव्हज अ व्हेरी बिग ब्रॉड स्पेक्ट्रम इन ओन माय माइंड अँड थॉट प्रोसेस.